हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। पण 5.5 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला। लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी। भाऊबीज ओवाळणी मिळायला उशीर झाला, त्यामुळे आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे। पुढील 3 दिवसांमध्ये दररोज 12 जिल्ह्यात पैशाचं वितरण सुरू झालं आहे, ज्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली। पण हे पैसे सर्व बँकेच्या खात्यात येणार नाही। 8 बँका असे आहेत की ज्या बँकेची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे तुमचं जर खातं या 8 बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे अजिबात जमा होणार नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। उद्या, परवा आणि त्यानंतर 1 दिवस अशा 3 वेगळ्या याद्या सरकारनं जाहीर केल्यात, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यात वितरण सुरू करण्यात आलेले आहेत। आता 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, फक्त तुमचं बँक खातं या 8 बँकेत नसणे गरजेचं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहेत। लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँकांना सुट्टी मिळणार नाही, असे कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता, ओवाळणी द्यायची होती, पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देणे सुरू करण्यात आलेला आहे। 3-4 दिवसापासून बँका बंद होत्या, त्यामुळे पैसे आता 72 तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आत्ताच देण्यात आलेले आहेत। पण यावेळेस पैशांचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होतंय, कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदलला आहे, ज्यामध्ये 8 बँकांचे खाते हे रद्द करण्यात आलेले आहे। या 8 बँका अशा आहेत की ज्यात लाखो महिलांनी खाते खोलले होते, ज्यांना 15 हप्ते देखील मिळाले होते, पण आता इथून पुढे ते खाते चालणार नाही। त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल, ज्याची यादी पुढे दाखवणार आहेत, तर ते तुम्हाला तातडीनं बदलून घ्या, असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मुख्यमंत्र्यांनी बँकांची यादी जाहीर केलेली आहे। ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी देखील तुम्ही पाहून घ्या, अन्यथा तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते। कारण की 5 मिनिटापूर्वी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देखील बहिणीची माफी मागितली। ते म्हणाले, पैसे आम्ही आधी देणार होतो, पण बऱ्याचशा अडचणी आल्या, त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी देता आली नाही। पण आता तुम्हाला आज, उद्या आणि परवा येणाऱ्या 3 दिवसामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे। नाराज होऊ नका, तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत, असं त्यांनी सांगितलं। तसेच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणखी 2 मोठे निर्णय घेण्यात आले आहे, जो म्हणजे ई-KYC प्रक्रिया थांबवलेली आहे। आता ई-KYC प्रक्रिया करायची गरज नाही। तुम्ही न्यूज देखील